जेव्हा मी आमदार झालो, आमदार झाल्या झाल्या आपल्या या कर्जत जामखेडचे अनेक प्रश्न हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी मांडले, ज्याच्यामध्ये MIDC असेल, पिण्याचं पाणी, शिक्षण, आरोग्य, हे अनेक प्रश्न मांडत असताना एक महत्त्वपूर्ण प्रश्न जो कर्जत तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे बस डेपोचा प्रश्न हा सुद्धा महाविकास आघाडीमध्ये मी मांडला। आपल्या कर्जत तालुक्यामध्ये पहिली बस कधी आली असेल तर 1967 नाही तर 70च्या आसपास कदाचित ती आली असावी। ती सुद्धा एकच बस असेल। अभय बोरा आहेत का नाही मला माहित नाही, पण त्यांच्या वडिलांचं इथे एक छोटंसं दुकान होतं पत्र्याचं, तिथंच कुठेतरी ती बस थांबायची। अशा प्रकारे आपल्या या तालुक्यामध्ये बसचा प्रवास सुरू झाला। हळूहळू बसचे आकडे वाढले, एक बस 2 वर गेली, 2 ची 3 वर गेली आणि मग ती वाढत गेली। आदरणीय आबासाहेब निंबाळकरांनी आपल्या तालुक्यामध्ये बस डेपो असावा यासाठी पहिला प्रयत्न तिथे केला। बारामतीकडनं सुद्धा जेव्हा बसेस येत होत्या तेव्हा तिथं ब्रिज नव्हता, होडीने यावं लागत होतं, अशी पूर्वीची परिस्थिती। निंबाळकर साहेबांनी या परिसराच्या विकासासाठी फार प्रामाणिकपणे काम केलं, कष्ट केले। त्या काळामध्ये जो विकास झाला तोच खऱ्या अर्थाने विकास झाला, त्यानंतर कुठलाही विकास या कर्जत जामखेडमध्ये झालेला आपण बघितलेला नाही। त्यांनी त्यावेळेस जो प्रयत्न केला त्याच्यात कुठेतरी आपल्या या तालुक्यामध्ये डेपो कुठं असावा अशी चर्चा सुरू झाली आणि मग त्याच्यात आपला डेपो होणारच, मग काही कारणास्तव तो डेपो श्रीगोंद्याकडे गेला नाही तर दुसऱ्या तालुक्यामध्ये तिथे गेला होता। मग नंतर इथं आमदार बदलत गेले, पुढाकार कोणी त्यावेळेस घेतला नाही, मग बस डेपोचा प्रश्न तसाच प्रलंबित राहत गेला। आपल्यातले अनेक जण म्हणतील बस डेपोचा काय फायदा आहे? अहो आज सुद्धा जेव्हा आम्ही माता भगिनींना भेटतो, लहान मुलींना भेटतो, मुलांना भेटतो, विद्यार्थ्यांना भेटतो, सगळेच म्हणतात की अहो वेळेवर बस येत नाही। आम्हाला सकाळी शाळेत जावं लागत असतं, 7 ला बस यायला पाहिजे, 8:30 ला येते, 9 ला येते, कधी कधी येत पण नाही। तसंच बाजारपेठ कर्जतमध्ये असल्यामुळे लोकांना या तालुक्याच्या ठिकाणी यायला सुद्धा अनेक अडचणी येतात। तहसील कार्यालय इथंच आहे, प्रांत कार्यालय इथंच आहे, पोलीस स्टेशन इथंच आहे। मग अशा प्रकारे इथं यायला कोणाच्या ते दुसऱ्याच्या गाडीवर यावं लागतं, पेट्रोलवर खर्च करावा लागतो, गाडी घेऊन यावी लागते आणि कधी कधी एखादा निर्णय असतो की नाही यायचंय कर्जतला पण गाडी नाही म्हणून आपण निर्णय सुद्धा रद्द करतो, ठीक आहे उद्या परवा आपण तिथं जाऊ। तसंच मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर बस येत नसेल तर कुठेतरी त्यांना हात दाखवावा लागतो, कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गाडीत बसावं लागतं। छोटासा टेम्पो असेल त्याच्यामध्ये बसून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। एखादी मुलगी जेव्हा शाळेत जाते, कॉलेजमध्ये जाते आणि आई वडिलांचा जीव दिवसभर कुठेतरी काळजी मध्ये असतो की मुलगी पोचली असेल का, काय अडचण आहे का। मग अशा प्रकारे या तालुक्यामध्ये अनेक वेळा मागणी केली गेली, पण आपल्या सर्वांना त्या काळामध्ये काय मिळालं तर फक्त आश्वासन मिळालं। बापू इथे नामदेव बापू त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार आणि माजी मंत्री भाषण करत असताना सांगितलं की आत्ताच पत्र ड्राफ्ट होते, 2 दिवसामध्ये पत्र येऊन जाईल। हे 16-17 मध्ये कधीतरी ते बोलले होते। म्हणजे नुसतं खोटं बोलायचं, लोकांची चेष्टा करायची। अहो तुम्ही फक्त आमदार नव्हता, तुम्ही कितीतरी खात्याचे मंत्री होता, तेवढी तरी मंत्र्यामध्ये धमक पाहिजे ना। एखादा अधिकारी म्हणत असेल होणार नाही तर करून दाखवायचे, नाही जमलं त्यांना। अहो पोलीस स्टेशन आणायचं होतं अजून एक या तालुक्यामध्ये, राज्य होम मिनिस्टर होते, तुम्हाला माहित असेल तो काळ।
त्यांच्या गाड्याच्या पुढे मागे किती पोलीसच्या गाड्या असायच्या. मग लोक तर जवळ येतच नव्हती, फक्त पोलीस तिथं दिसायचे. आणि मग राशींच्या एका भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं, अहो तालुक्यामध्ये मागणी होती अजून एक पोलीस स्टेशन आपल्याला पाहिजे, पण असंच पोलीस स्टेशन देता येत नाही, त्याला आपल्याला काय वाढवावं लागतं तर क्राईम वाढवावा लागतो, आपल्याला मर्डर वाढवावे लागतील, आपल्याला चोरी वाढवावी लागेल या तालुक्यामध्ये, मग आपल्याला कुठेतरी नवीन पोलीस स्टेशन मिळालं. अरे वा रे पठ्या, काय बाबा अवघडच झालं. म्हणजे कसं फसवायचं तर नुसतं बोलून फसवायचं असं काम पूर्वीच्या काळामध्ये होत होतं. पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कृपेने माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाल्यानंतर तुम्हाला जे जे काही शब्द त्यावेळेस दिले होते ते पूर्ण करण्याचं ध्येय मनामध्ये ठेवून मी प्रामाणिकपणे काम करत होतो. बस डेपो तर आणलाच आणला, पोलीस स्टेशन सुद्धा आणलं. अहो पोलीस स्टेशन सोडा, जामखेडला थोड्या वेळानंतर अनिल देशमुख साहेब तिथे येणार आहेत. तिथं आपण पोलीस प्रशिक्षण केंद्र आलं, जिथं 4 ते 5 हजार पोलीस तिथं राहणार आहेत. अहो इथं एखादी परिस्थिती अशी आली की जिथं पोलिसांची जरूरत आहे, तर आपल्याला कुठं बघावं लागत होतं, तर पुण्याकडे बघावं लागत होतं, सोलापूरकडे बघावं लागत होतं. म्हणजे इथं असणाऱ्या लोकांना दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून राहावं लागत होतं. पण आता अहिल्यानगरमध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये जर पोलीस लागत असेल तर कोणाकडे बघावं लागणार आहे, तर कर्जत जामखेडकडे बघावं लागणार आहे. हा फक्त अहिल्यानगर नाही, नगर जिल्हा फक्त नाही, बीडला सुद्धा जर मदत लागली ना, तर धाराशिवला मदत लागली तर त्यांना कोणाला फोन करावा लागणार आहे, तर कर्जत जामखेडकरांना फोन करायला लागणार आहे, आमच्याकडे पोलीस तिथं पाठवा. अहो इथे सुद्धा आज आपल्या सर्वांना कुठल्या डेपोकडे बघावं लागतं, श्रीगोंदा डेपो, त्यानंतर आपल्याला बारामतीकडे बघावं लागतं, करमाळ्याकडे बघावं लागतं, नगर डेपोकडे बघावं लागतं, अजून दुसऱ्या डेपोकडे बघावं लागतं आणि फोन करावं लागतं आजची बसचं काय. अहो इथली जनता स्वाभिमानी आहे ना, आम्हाला ना राहायचं दुसऱ्या कोणाच्या तरी डेपोवर अवलंबून, आम्हाला आमचा हक्काचा डेपो पाहिजे, यासाठी आपण सर्वजण लढत होतो. आणि तोच हक्काचा डेपो महाविकास आघाडीमध्ये आपण मंजूर करून आणला. मी अनिल परब साहेबांना भेटायला गेलो होतो. त्यांनी सांगितलं, अरे कर्जत जामखेडचा अतिशय महत्वाचा प्रश्न, खास करून कर्जत तालुक्याचा महत्वाचा प्रश्न आहे. मी लगेचच बैठक लावतो. दुसऱ्या दिवशीच त्यांनी बैठक लावली, सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं. बघा मंत्री कसा असावा, एखाद्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर उगाच टाइम देऊन चालत नाही, लगेच निर्णय घ्यावे लागतात. लगेच बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अनिल परब साहेबांनी सगळे अधिकारी बोलवले, पार आपल्या महामंडळाचे MD पासून आपल्या जिल्ह्याच्या प्रमुखापर्यंत सगळ्या लोकांना तिथं बोलावलं. आणि मग तिथे चर्चा करत असताना अधिकारी सहसा काय नुसती कारणं देत असतात, काही चांगले अधिकारी असतात पण त्यावेळेस कारणं देत होते. त्यांनी एक कागद आणला होता, तो कागद होता 2016चा, म्हणजे मी आमदार होण्यापूर्वी, आणि माझे विरोधक त्यावेळेस कितीतरी खात्याचे मंत्री होते. त्यावेळेस तो कागद अनिल परब साहेबांना दाखवला. अहो परब साहेब तिथं अधिकारी साहेबांना म्हणजे मंत्री महोदयांना सांगतायत, साहेब बघा 2016ला असाच एक प्रस्ताव आला होता, पण आम्ही महामंडळाने तो नाकारला, कारण का कर्जतला डेपो झालं तर ते महामंडळाला परवडणार नाही. म्हणजे कोण होतं मंत्री त्यावेळेस, आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री माझे विरोधक राम शिंदे होते, त्यांच्याकडे कितीतरी खात्याचं मंत्रीपद होतं. 2016ला मंत्री असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी तिथं लिहिलं होतं की कर्जतला डेपो देणार नाही. त्यांना काही बोलता आलं नाही, गपचूप बसले. काय फरक पडतो, त्यांना असं वाटत होतं कुणीच त्यांना हरू शकत नाही. तुम्हाला त्यांनी गृहीत धरलं होतं इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेला. आणि ते पत्र जेव्हा परब साहेबांसमोर आणलं, परब साहेबांनी सांगितलं, आधीचे जे कोणी पालकमंत्री असतील, जे कोणी लोक असतील, त्यांना जमलं नाही तर जमलं नाही, पण आपल्याला हे करायचे, त्यामुळे हे जे तुम्ही लिहिलेले ते बदलून आणा आणि कर्जत तालुक्याला आपल्याला डेपो द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे. हा परब साहेबांनी तिथं निकाल दिला.
त्यानंतर एका महिन्यामध्ये आपल्याला कर्जतला आपला हक्काचा डेपो तिथं मिळाला. धमक लागते हो. ते पोलीस प्रशिक्षण केंद्र आज जे संध्याकाळी आम्ही त्याचं लोकार्पण करणार आहोत, तिथं सुद्धा असंच झालं होतं. मिरजगावला एक पोलीस प्रशिक्षण केंद्र आलं होतं. मग विदर्भाच्या एका नेत्याने, भाजपच्या नेत्याने मंत्री बैठकीच्या चर्चेमध्ये सांगितलं, नाही नाही कर्जतला द्यायचं नाही, मला विदर्भामध्ये पाहिजे. तेव्हा हे सुद्धा तिथं मंत्री बैठकीमध्ये बसले होते, गप्प बसले, मतदारसंघासाठी भांडले नाहीत, गेलं विदर्भाला. त्यानंतर जामखेडला जे दिलं गेलं तिथं सुद्धा खानदेशचे एक मंत्री म्हणले, अहो मला पाहिजे, हे गप्प बसले, गेलं खानदेशला. मग कर्जत जामखेडमध्ये का नाही होत होतं? कारण ह्यांना लोकांचं काहीच पडलं नव्हतं. हे कुठं जायचे? मुंबईला जायचे आणि काय करायचे? बसायचे तिथं. मला माहित नाही मुंबईला गेल्यानंतर सहसा माणूस गोरा का होतो हे मला तरी माहित नाही. आता असेल काय कारण, बापूला माहित असेल. कुठं कुठं काय काय करायचं ते त्यांनाच माहित आहे. मग आता तर बघा कहरच झालाय. माझं वय 38, मी तर युवाचे. कन्सल्टंट घेतलेत असं मला कळालं 20 लाख रुपये देऊन. आणि कन्सल्टंटला काय सांगितलंय की रोहित पवारला कॉपी करायची. माझं वय तर कॉपी करता येणार नाही. माझे पांढरे केस आमदार झाल्यानंतर समाजकारणामध्ये काम करत असताना पांढरे झालेत. काळे तर मी करत नाही, लपवालोपी मला जमत नाही. पण 20 लाख रुपये देऊन त्या कन्सल्टंटनी त्यांना सांगितले, तुम्हाला युवा दिसावं लागेल, तुमचे केस जे पांढरे झालेत ते जरा काळे करा राव. केले काळे. तुम्ही जे कपडे घालत होता ते कपडे आता योग्य दिसणार नाही. युवकांसाठी निळे, लाल, वेगळे वेगळे कलरचे कपडे तुम्हाला घालावे लागतील. घालायला लागले. महिलांचा आपण राखी पौर्णिमेचा कार्यक्रम घेतला, ह्यांनी लगेच कार्यक्रम घेतला. त्यानंतर आपण यात्रा काढली हे युवकांनी, त्यांनी मला कळतं यात्रा काढली तिकडे कुठेतरी. मी पुणे मुंबईमध्ये तिथं बैठका घेत असतो आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या, त्यांनी आता सुरू केल्या. आता पुढं काय काय कॉपी करणार आहे काय माहिती. आता मला तर हे कळतच नाही, म्हणजे कन्सल्टंट घेतलंय कशाला? जे आपण करतोय तेच ते कॉपी करत असतील, 20 लाख रुपये तरी कशाला घालवायचे? पण कोण सांगणार त्यांना? ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे. अहो फक्त कॉपी करून चालत नाही, लोकांसाठी मनापासून काहीतरी करावं लागतं. ते गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे. माझा विरोध काय होतो? रोहित पवार शाळेमध्ये गेला तर चॉकलेट देतो, मुलांना पॅड देतो, कंपोस्ट बॉक्स देतो. अरे देतो ना, मी काय तुम्हाला विचारून देतो का? तुमच्या पैशातून देतो. देतो तर देतो. आता मी माझ्या मुलाला, माझ्या मुलीला कंपोस्ट बॉक्स देतो, पॅड देतो, दप्तर घेतो, शिक्षणाची काळजी घेतो. राजकारणामध्ये आल्यापासून मला माझ्या घराकडे टाइम देणं तेवढं जमत नाही. माझ्या मुलाला भेटता येत नाही, मुलीला भेटता येत नाही. 2 दिवसापूर्वी रात्री 12 वाजता घरी गेलो, जेव्हा मुलं झोपली होती. सकाळी 6:30 वाजता निघालो होतो, ते जस्ट उठले होते. त्यांनी फक्त मला मिठी मारली, 5 मिनिटं भेटलो आणि मी मतदारसंघामध्ये आलो. त्याच्या आधी सुद्धा पवार साहेबांबरोबर महाराष्ट्रामध्ये फिरत असताना घरी वेळ देता येत नव्हतं. आणि मग मी जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये जातो, एखाद्या शाळेत जातो, एखाद्या कॉलेजमध्ये जातो, तिथे असणारे माझे लहान भाऊ आणि बहिणीकडे बघितल्यानंतर जर मला माझी मुलंच दिसत असतील तर त्यात मी काय चुकीचं केलंय? अहो असे काही कार्यक्रम करणं, शिक्षणासाठी करणं, नाही तर पुढची पिढी घडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, त्याला हृदय लागतं आणि त्याला भावना लागतात, त्याला मन लागतं. आणि ह्या तिन्ही गोष्टी जर आमच्याकडे असतील त्याला आम्ही काय करणार? परब साहेब, महाराष्ट्रामध्ये जी कुठली माझी ओळख झाली आहे ना, ती फक्त आणि फक्त कर्जत जामखेडकरांमुळे झालेली आहे. ह्या लोकांनी मला लढायला शिकवलं. परब साहेब, तुम्हाला सुद्धा शांत करण्यासाठी, तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ईडी असेल, सीबीआय असेल, बरंच काय. पण तुम्ही सुद्धा निष्ठेला पक्का आहात, विचारायला पक्का आहात. तुम्ही घाबरला नाही, जेलमध्ये जायला सुद्धा तयार राहिला. पण
बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो विचार तुम्ही मनामध्ये ठेवला की काही झालं तर दिल्ली समोर झुकायचं नाही, तोच मनामध्ये ठेवून तुम्ही सुद्धा लढला, हा आमच्या सर्वांसाठी आदर्श आहे. अनिल देशमुख साहेब तिथं लढले, हा आमच्या सर्वांसाठी आदर्श आहे. आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांनीच जर मला लढायला शिकवलं असेल तर मी थोडी दिल्ली समोर झुकणार आहे. अरे जेलमध्ये टाका नाही तर काही करा, आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विचार मनामध्ये ठेवून आणि ध्यानामध्ये ठेवून आम्ही तिथं काम करतो. त्यामुळे आम्ही कोणालाही तिथं घाबरत नाही. त्याच्याच बरोबर मगाशी अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही काय केलं, कसं केलं. मी विकासाबद्दल बोलणार नाही, पण एक मी तुम्हाला सर्वांना सांगतो, सद्गुरू श्री संत गोदल महाराजांनी जो विचार आपल्याला दिला तो बंधुभाव, एकता, समानता, कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता फक्त माणुसकीसाठी काम करायचं, हे आपल्याला महाराजांनी तिथं शिकवलेलं आहे. आणि हा विचार आपल्या सर्वांना इथं दिलेला आहे. हेच तर सर्व संतांनी शिकवलेलं आहे, कुठलाही भेदभाव करायचा नाही. आणि त्याच प्रकारे या मतदारसंघामध्ये करत असताना जेव्हा पाणी कमी पडलं, सरकारकडनं फक्त 60 टँकर दिले. जिथं सरकार कमी पडलं तिथं आपणच सरकार या दृष्टिकोनातून लोकांना तहानलं कुठंच ठेवलं नाही. तिथं आपण टँकर सुरू केले आणि टँकर सुरू केल्यानंतर न जात बघितली, न धर्म बघितला, कोण कुठल्या पक्षाचा हे न बघता तिथं फक्त काय बघितली तर माणुसकी बघितली. म्हणून आपण जेव्हा भक्त असतो कोणाचा, हे एखादा थोर व्यक्तीचा, संताचा, त्यांच्या विचाराने फक्त भाषणामध्ये बोलायचं नसतं, कृतीतून सुद्धा त्या गोष्टी आपल्या सर्वांना दाखवायच्या असतात. नाही भेदभाव केला. जेव्हा आपण सायकली वाटल्या तेव्हा सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथं केला नाही. का? माणुसकी जपायची आणि ही जी मुलं आहेत ती उद्याची भावी पिढी आहे, त्यांना आपण मदत केली गेली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण कर्जत जामखेडमध्ये काम केलं. माझी आई सुद्धा त्याच दृष्टिकोनातून आता काम करते. माझे वडील सुद्धा, आता मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा शेतकऱ्यांचा कार्यक्रम तिथं त्यांचा दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये सुरू आहे. बियाणं कसं बदलता येईल, आपलं नवीन तंत्रज्ञान इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना कसं देता येईल, त्यातून उत्पादन कसं वाढवता येईल, यासाठी माझा 65 वर्षाचा बाप वडील त्या ठिकाणी काम करतोय. माझी आई सुद्धा या मतदारसंघामध्ये असणाऱ्या महिलांना आपल्याला हाताला ताकद कशी देता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. कधी राजकीय ती बोलत नाही. 25-30 हजार महिलांना आतापर्यंत आपण आर्थिक सहाय्य केलं बचत गटाच्या माध्यमातून. हे पूर्वी घडत होतं का याचा अभ्यास तुम्ही सर्वांनी करावा. जे लोक माझ्यावर टीका करतात, मी 5 वर्षात काय केलं आणि माझ्या आधी या मतदारसंघामध्ये काय झालं हे कुठेतरी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. त्यामुळे जास्त न बोलता परब साहेबांना आपल्याला ऐकायचंय. जाता जाता मी फक्त आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की या मतदारसंघातली ताकद राजकीय दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेली आहे. अहो, एक छोटासा प्रवेश जर करायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये असणारे भाजपचे सगळे प्रमुख नेते त्या प्रवेशासाठी उपस्थित राहतात. अहो बघा ना, देवेंद्र फडणवीस साहेब तिथं उपस्थित होते. शेतकरी आज अडचणीत आहे. काय ठिकाणी अतिरिक्त पाऊस झालाय, त्याच्याबद्दल या सरकारला लक्ष देण्यासाठी टाइम नाही. युवांना नोकरी मिळत नाही, त्यासाठी यांना टाइम नाही. माझ्या महिला असुरक्षित आहेत, त्यासाठी यांना टाइम नाही. पण छोटासा एखादा प्रवेश करण्यासाठी मात्र इथं टाइम आहे. याच्यामध्ये एकच गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्या की आपल्या या कर्जत जामखेडची या महाराष्ट्र राजकीय पार्श्वभूमीवर आपलं सगळ्यांचं वजन हे आता खूप वाढलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये बरेच लोक या ठिकाणी येतील, काय बोलतील. फक्त एक आहे की आपले विचार काय हे तुम्ही सर्वांनी ध्यानामध्ये तिथं ठेवावं. अहो, या तालुक्यामध्ये, या दोन्ही तालुक्यामध्ये जर तुम्ही आपल्या घरच्यांना विचारलं, आपल्या माता भगिनींना विचारलं, संध्याकाळी 7 नंतर बाहेर जाणं तरी आपल्याला सुरक्षित वाटत होतं का? पण आताची परिस्थिती काय गेल्या 5 वर्षामध्ये बदलली आहे. ती कुणी बदलली असेल? फक्त आणि फक्त ती तुम्ही बदललेली आहे. आणि तुम्ही खरं या भूमीची ताकद आहात. आणि तुम्ही माझ्या पाठीशी असल्यामुळे दिल्लीवरनं भाजपचे नेते येऊ द्या, नाही तर महाराष्ट्रातले येऊ द्या, मी कोणालाही घाबरत नाही. बस तुमची साथ आणि ह्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची साथ, एवढंच त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाहिजे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात,
त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्याला परब साहेबांना ऐकायचंय ते तुम्ही मनापासून ऐकाल असा विश्वास इथं व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.